या अण्णा या, बसा बसा. नटेश्वराला वंदन तर केलं हो. खरं तर तुम्हा तो शंकर सुखकर हो असा नटेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला कैक वर्षापूर्वी लाभलाय. जीवनातल्या मुसाफिरा तू जपून टाक पाऊल जरा. तुमच्या दुरिताचे थिमिरे जावं नाटकानं हा जणू संदेश सगळ्यांना दिलेला आहे. तुमच्या वाटचालीमध्ये सुद्धा तुम्ही अनेक पावलं जपून टाकलीत, आत्मविश्वासानं टाकलीत, अगदी जबाबदारीनं सुद्धा टाकलीत. जग ही एक विशाल रंगभूमी असं म्हटलंच आहे. तेव्हा जगाच्या रंगभूमीवर तुम्ही पहिलं पाऊल केव्हा टाकलं आणि नाटकाच्या रंगभूमीवर केव्हा टाकलं, दोन्ही सांगा. दोन्ही सांगतो. पहिल्या प्रथम या जगाच्या रंगभूमीवर पाऊल टाकलं आणि नंतर नाटकाच्या या रंगभूमीवर पाऊल टाकलं. हे दोन्ही योगायोगाच्या गोष्टी आहेत. योगायोग म्हणजे कसं काय? योगायोग म्हणजे असा, मुळात मी जगाच्या रंगभूमीवर पाऊल टाकलं ती तारीख होती 25 नोव्हेंबर 1921. बर. आता तुम्ही म्हणाल यात योगायोग कोणता? होय, मोठा गमतीशीर योगायोग आहे. तो योगायोग असा, माझे वडील बापू पेंढारकर हे ललित कला दर्शन चालवीत होते, परंतु त्यांच्या ताब्यामध्ये कंपनी यायला जो दिवस उजाडला, म्हणजे केशवराव भोसलेंनी अगोदर मुळात ही कंपनी स्थापन केली ललित कला दर्शन. त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राप्रमाणे बापूंच्या ताब्यात ती आली. बर. कागदपत्राप्रमाणे ती ताब्यात यायला जो दिवस होता तो होता 25 नोव्हेंबर 1921. हा योगायोग? हा नाही योगायोग. मग त्या दिवशी कंपनी होती मुंबईला आणि मुंबईहून माझ्या आजोळी तार गेली की आज ललित कला दर्शनाची संबंध मालकी माझ्या ताब्यात आली. अशी बापूंची तार तिकडे गेली आणि माझ्या आजोळ्याहून मुंबईला तार आली की आज मुलाचा जन्म झाला, तो म्हणजे भालचंद्र पेंढारकर.
रंगभूमीवरती पाऊल कधी टाकलं हां तो योगायोग असाच गमतीशीर आहे. म्हणजे पहा 1921 साली केशवराव भोसले आणि बालगंधर्व असा एक संयुक्त प्रयोग झाला मानापमान नाटकात. मानापमान नाटकाचा. म्हणजे ललित कला आदर्श आणि गंधर्व नाटक मंडळी असा एकमेव मराठी रंगभूमीचा जो प्रयोग झाला तो 1921च्या जुलै महिन्यात झाला. बर. तो ज्या थिएटरमध्ये झाला ते थिएटर म्हणजे बालीवाला थिएटर. त्या बालीवाला थिएटरमध्येच बरोबर 21 वर्षांनी म्हणजे 28 नोव्हेंबर 1942ला माझा सत्यजी गुलामचा प्रयोग झाला. या खादीच्या स्पर्शाला तू बुधबळलीच नाहीस. खऱ्या देशभक्ताच्या हातचं मोलाचं लेणं मेलेल्या जीवालाही सजीव करेल. दयागला कृपासागरा भक्तवत्सला केरोपंता माझ्या नवसाला पावलास रे बाबा. आता एका क्षणात तुझी पूजा म्हणून नवस फेडून टाकतो. मला वाटतं पहिल्यापासूनच माझं तुमच्यावर प्रेम होतं. होय ना. ते आपण भांडत होतो ना तेही प्रेमामुळेच. होय ना. हे पटलं ना. हो. हे पटलं ना. हो. मग आता लग्न झाल्यावर याशी भांडणार नाही त्याची एकदम काडी पडून देईल. सदा कदखा पिता सदा कदखा पिता सदा कदखा पिता कदखा पिता कदखा पिता मना येते बसुने गवे प्रेम मना येते मना येते मना येते मसुने गवे प्रेम मना येते मना येते मना येते मना येते मना येते सुने गवे प्रेम मना येते सुने गवे प्रेम सदा कद हाविदा सदा कद काविदा सदा कद काविदा सदा कद काविदा. पण अण्णा तो जो प्रयोग केला सत्तेचे गुलाम नाटकाचा हा आता हा प्रयोग तुम्ही 1942 साली केला. बरोबर. वस्तुतः ते नाटक बापूंनी आपल्या अभिनयानं गाण्यानं गाजवलं 1922 साली. हो. म्हणजे मध्ये एक जवळजवळ 20 वर्षाचा काळ गेलेला आहे. हो. तर तुम्ही हे नाटक का निवडलं म्हणजे? आता प्रश्न असा आहे हां. ज्या वेळेला या नाटकात मी भूमिका केली त्यावेळेला नाटकाचं मला काही माहीतच नव्हतं. गाणं कसं गावं माहीत नव्हतं. नाटकात काम कसं करावं माहीत नव्हतं. परंतु अशी एक प्रेरणा झाली ती मला झाली म्हणण्यापेक्षा बापूंचे जे स्नेही होते. कोण? म्हणजे बापूंचे स्नेही म्हणजे बापूंचे ललित कला दर्शेचे जे ट्रस्टी गोविंददास नारायणदास बलात्माले बर. हे ललित कलेचे मूळ ट्रस्टी केशवरामपासूनचे त्यांच्याही मनात प्रेरणा आली. त्यांनी आम्हाला बापू गेल्यानंतर मुंबईमध्ये आधार दिला मुंबईमध्ये राहायला. आणि नंतर ज्यांच्या घरी हे सगळं शिजलं या नाटकाचं ते म्हणजे रिझर्व्ह बँकेचे बाबूराव देसाई आणि त्यांची सगळी फॅमिली यानी ही सगळी कल्पना उचलून पहिल्यांदा अशी धरली की ललित कला दर्शनच्या नावानेच आता आपण प्रयोग सुरू केले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तू काम केलं पाहिजे म्हणजे मी. नाही पण मग अभिनय गाणं ह्या बाबतीत तुम्हाला नेमकं मार्गदर्शन कोणी केलं? कारण त्याशिवाय त्या नाटकात उभं राहणं हे शक्यच नव्हतं. हे बरोबर. पहिलं मार्गदर्शन गाण्याचं म्हणजे रामकृष्ण बाबाचे आमचे गुरु. वा वा. अण्णा इथे एक गोष्ट मला सहज लक्षात येते की केशवराव भोसलेंचे गानगुरु सुद्धा गायनाचार्य रामकृष्णभाऊ वझे. अगदी बरोबर. तुमच्या बापूंचे गुरु सुद्धा रामकृष्णभाऊ वझे. हो. आणि आताच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमचेही गुरु रामकृष्णभाऊ वझे. हो. म्हणजे पाहिलं तर ललित कलेच्या 3 पिढ्यांचं गाणं एकट्या वझेबुवांनी घडवलेलं आहे. अगदी. मला वाटतं दुसऱ्या कंपन्याच्या बाबतीत असा काही योग आला नाही. कंपनीच्या बाबतीत काय मला असं म्हणायचं आहे की रंगभूमीवरतीच असा योग दिसत नाही कुठे. बरं. मग वझेबुवांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने मी गाण्याला तरी उभा राहिलो. पण अभिनयाच्या बाबतीमध्ये असं झालं की मला त्यावेळेला शिकवायला केशवराव दाते होते, नानासाहेब फाटक होते, मामा पेंडसे होते. ही सर्व मंडळी त्या ठिकाणी मला शिकवायला होती. पण बापूंच्या सत्तेचे गुलाममध्ये जी मंडळी ललित कलेमध्ये काम करणारे होते तुम्ही आता नानासाहेब फाटकांचं नाव घेतलं. हो. त्यापैकी आणखी कोण नव्हते काय नाटक? आणखी होते ना ते यशवंतराव पिंगळे होते. बरं. त्यावेळेला काम केलेले. पण नानासाहेबांनी ही भूमिका करून अगदी मला म्हणजे लहानपणामध्ये असताना भूमिका करून मला अगदी पूर्ण आशीर्वादच दिला असं म्हणाल तुम्ही. बरं.
पुष्कळ आत्मविश्वास निर्माण होईल असं त्यांनी मला शिकवलं आणि स्वतः भूमिका केली केरोपंताची. त्यामुळे तो नाटकाचा प्रयोग अतिशय उत्कृष्ट झाला आणि भाग्याची गोष्ट अशी की त्या प्रयोगाला सुद्धा आमचे गुरु हजर होते. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक स्नेहल भाटकर म्हणजे व्ही जी भाटकर हो हे त्या प्रयोगाला हजर होते. हो बरोबर. तर भाटकर अण्णांना मी विचारलं की तुम्ही तो सत्तेचे गुलामचा प्रयोग पाहिलेला आहे, हो. तर त्या प्रयोगाचं तुमचं इम्प्रेशन मला चटकन तुम्ही एका मिनिटात सांगाल का? त्याने मला सांगितलं की हे पहा म्हणाले की वैकुंठाच्या भूमिकेत अण्णा पेंढारकरांनी एंट्री केली आणि अर्धा मिनिट सगळं थिएटर नुसतं थरारून उठलं म्हणाले. आणि इतकं थरारून उठलं की टाळी द्यायचं सुद्धा भान रसिकांना राहिलं नाही. अर्धा मिनिट गेलं आणि मग मात्र कडाडून टाळी पडली आणि लोक असं म्हणायला लागले की साक्षात बापूरावच रंगमंचावर पुन्हा अवतरलीत काय काय असं आम्हाला वाटलं, असं मला भाटकरांनी सांगितलं होतं. कालिका बलिबाला कालिका बलिबाला कालिका बलिबाला कालिका बलिबाला कालिका बलिबाला हाय गिरिधर गोपाला हाय गिरिधर गोपाला तुझे पालले बाला तुझे पालले बाला तुझे पालले तुझे पालले तुझे पालले बाला हाय गिरिधर गोपाला हाय गिरिधर गोपाला गोपाला हाय गिरिधर खा हाय गिरिधर खा हाय गिरिधर गोपाल. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. बर, तुम्ही आता सांगता मला असं वाटलं की आपण त्या सत्ययुगामध्ये आत्ता उभे आहोत. इतक्या वर्षापूर्वीचा ते आठवण व्हायचं कारण असं की हा प्रयोग संपला. प्रत्येक असं म्हणायला लागला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणायला लागला की यांचे वडीलच म्हणजे बापूराव जणू काही रंगभूमीवरती अवतरलेत असं वाटलं सगळ्यांना. आम्ही सगळे मगाशी उल्लेख केलेला त्या बाबूराव देसाईंच्या घरी गेलो, जेवायला गेलो. बरोबर साथीदार होते या नाटकाचे सत्ययुगामचे. घरी गेल्यानंतर वझेबाई बरोबर आले आणि मोठे सांगण्यासारखी गोष्ट की ती आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ती अशी, प्रयोग संपल्यानंतर साहजिकच माझं वय त्यावेळेचं किती 21 वर्षाचं वय होतं आणि एवढा मोठा समाज जमलेला हाऊसफुल झालेला प्रयोग, प्रत्येकजण म्हणतोय माझी स्तुती करतोय, तेव्हा 21 वर्षाच्या वयाच्या त्या माणसाला म्हणजे मला असं वाटतं साहजिक काय झालं आता काय आपण सगळं मिळवलं, आता काय मिळवायचं बाकी आहे असं वाटलं साहजिक होतं. आणि तसं थोडंसं क्षणभर वाटलंही असेल त्यावेळेला. पण जो प्रसंग मी आता तुम्हाला सांगणार आहे, आम्ही घरी गेल्यानंतर अशी गोष्ट झाली, जेवणं झाली आणि बुवांनी सांगितलं आमच्या गुरूंनी की साथीदारांना थांबायला सांगितलं आणि बाकीच्यांना घरी जायला सांगितलं. साथीदारांना का थांबायला सांगितलं, मला बोलवलं, चंदू इकडे ये. सगळ्यांनी तुझी स्तुती केली, गाणी उत्तम म्हटलीस, हे सगळं बरोबर, परंतु त्या गाण्यामध्ये ज्या काही चुका झाल्या आहेत, काय काय आणखी याच्या सुधारणा करायला पाहिजे, याच्याकरता मी आत्ताच तुला तालमीला बसवतो. आणि त्यांनी तालीम घेतली पहाटे 3 वाजेपर्यंत लगेच. म्हणजे हे आता म्हणालात की हे लक्षात ठेवले तुम्ही कायमचं. मला वाटतं खरं तर हे रंगभूमीची सेवा करणाऱ्या प्रत्येकानेच लक्षात ठेवलं पाहिजे की गुरूंनी ताबडतोब तालीम द्यायला सुरुवात. म्हणजे माझा जो काही वरती गेलेला जो काही आवेश होता तो सगळा मी खालच्या पातळीवरती आलो की अजून आपल्याला खूप मिळवायचं आहे, जे अजूनही मला वाटतंय की अजूनही मला पुष्कळ मिळवायचं आहे. पण शेवटी एक प्रश्न असा मोजकाच विचारतो, अगदी थोडक्यात चटकन सांगा की सत्तेचे गुलाम त्या प्रयोगाने तुम्हाला नेमकं काय दिलं? नेमकं म्हणजे असं दिलं, पहिला आत्मविश्वास दिला, माझ्या पायावर उभं राहण्याची शक्ती, नट म्हणून, संगीत नट म्हणून, हे महत्वाचं, संगीत नट म्हणून उभं राहण्याची शक्ती मला त्या यांनी दिली. प्रत्येकजण म्हणायला लागला की ठीक आहे यांचे वडील गेले नाहीत पण अजून आम्हाला साक्षात तेच दिसतात असं लोक म्हणायला लागले. ही सुद्धा पुण्यही ही सगळी त्यांच्या अर्थात, परंतु हे काही थोडकं नव्हे, हे त्यांनी यश तेवढं त्या पहिल्या प्रयोगाने मला दिलं. आणि त्या तिथून दलित कला दर्शनाची माझ्या कारकिर्दीतली वाटचाल सुरू झाली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. हो, पण म्हणजे नेमकं त्या सत्तेचे गुलाम नंतर तुम्ही काय केलं? वाटचाल सुरू झाली. आता सत्तेचे गुलाम झाल्यानंतर मग बापूंची जी जुनी नाटकं होती, म्हणजे हाच मुलाचा बाप, श्री,
संन्यासाचा संसार, कृष्णार्जुन युद्ध ह्या नाटकाचे प्रयोग मी सुरू केले. सुरू केलं म्हटल्यानंतर दर बापूंच्या पुण्यतिथीला याचे काही ना काहीतरी यातले प्रयोग करायचे असं मी आरंभलं आणि अशी ती माझी वाटचाल सुरू होऊन ती यशस्वीरित्या प्रत्येक भूमिकेबद्दल लोक म्हणायला लागले की बापूंची आठवण होते. खरं का कोणाला खरं काय आपण खाली मानका करते बाबा बाबा या श्रीच्या पायातून का खून झाला एक विचाराचा प्रश्न असा वाटतो की तो जो काळ होता 1942चा तो म्हणजे जुन्या संगीत नाटकांचा उतरणीचा काळ होता. हो अगदी बरोबर. आणि नवीन संगीत नाटकाचं नवं वळण रंगभूमीवर यायला लागलं होतं. म्हणजे विशेष करून मोगर आंगणेकरांच्या कुलवधूपासून अगदी हे संगीत नाटक नवीन पद्धतीचं कसं असावं, नीट नेटकं आटोपशीर त्याचं एक वळण यायला लागलं होतं. आणि तरी सुद्धा तुम्ही 1942 सालानंतर ती जुनीच नाटकं करत राहिलात. तर तुम्हाला काही नाही, ती करत असताना एक नक्की गोष्ट आली की जे आम्हाला सगळे त्यावेळेला गुरु मिळाले मला, जसे इकडे रामकृष्णराव वझे, त्याच्यानंतर गणपतराव बोडस, नानासाहेब फाटक, मामा पेंडसे, चिंतामणराव कोल्हटकर, अशी रती महारथी मला शिकवायला मिळाली, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. त्याच्यातनं मी शिकता शिकता एक गोष्ट लक्षात घेतली की नाटकाचा प्रयोग आता आपण जो करायचा आहे तो जुन्या तऱ्हेने आपण आता 42 सालापर्यंत आलेलो आहोत. 42 साल म्हणजे क्रांती वर्ष होय आपल्या याच्या तर ही एका प्रकारे माझ्या आयुष्यातली ती क्रांतीच म्हणावी लागेल. तेव्हा जी क्रांती ललित कला दर्शनी आपल्या रंगभूमीवरती काही ना काहीतरी तऱ्हेने केली, त्या तऱ्हेने आपण विचार करताना लोकांच्या पुढे हे जुनेच प्रयोग पण नवीन तऱ्हेने जर आपल्याला सादर करता आले, आकर्षकरित्या सादर करता आले, आकर्षकरित्या त्याचं प्रोडक्शन करता आलं तर आपल्याला जास्त आणखी पुढचं पाऊल टाकण्यासारखं आपल्या ललित कलेच्या इतिहासात पडेल असं मला वाटलं. म्हणजे जुन्या नाटकांना थोडंसं नवीन वळण देण्याचा प्रयत्न केला अगदी. तर असे मी प्रयोग करत होतो आणि ते प्रयोग करता करता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी बापूंची पुण्यतिथी करत असे. याच वेळेला त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अध्यक्ष कोण होते माहिती आहे का? कोण? शांताराम बापू. बर. हे शांताराम बापू त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी तो सगळा कार्यक्रम पाहिला, खुश झाले, सगळे मला आशीर्वाद दिला, गेले. ही बावनची गोष्ट आहे. त्याच्यानंतर एके दिवशी असाच मला वसंतराव देसाईंच्याकडून निरोप आला, संगीत दिग्दर्शक, की तुम्हाला राजकमलमध्ये बोलवलं आहे. आता वसंतरावचे माझे चांगले संबंध होते, गेलो राजकमलमध्ये. गेल्यानंतर त्यांनी शांताराम बापूंची गाठ घालून दिली माझी. आणि शांताराम बापूंची गाठ घालून दिल्यानंतर शांताराम बापूंनी मला पहिलाच प्रश्न केला. ते मला अण्णा म्हणाले त्यावेळेला, चंदू ते काही म्हणाले नाहीत. म्हणाले, अण्णा पिक्चरमध्ये काम कराल का? हा पहिला प्रश्न. तर मी म्हटलं हो, का नाही करणार, तुम्ही बोलवलंय, पिक्चरमध्ये काम करीन. नाही मग थोडीशी अडचण आहे. काय? म्हटलं काय अडचण आहे? म्हणाले, हे पहा, ती जी कॅरेक्टर आहे त्या पिक्चरमधली त्याच्याकरता तुम्हाला गोटा करावा लागेल. मग अडचण काय त्यात? हा गोटा आत्ता आहे, त्यावेळेला नव्हता. ही अडचण. तेव्हा मी त्याला सांगितलं की हो तुम्ही म्हणता ना, तर ज्या तऱ्हेचे कॅरेक्टर नाटकात असो सिनेमात असो असेल त्याप्रमाणे आपल्याला मेकअप हा केलाच पाहिजे. आणि विशेषतः तुम्ही विचारल्यानंतर मी नकार देणं शक्यच नाही. मग म्हणजे तुम्ही गोटा केल्यानंतर नाटकात काय कराल? नाटकात तो टोप घाली आहे का त्याच्यात? हे माझं भाषण त्याला अतिशय आवडलं. वसंतराव देसाई खूप झाले, म्हणाले तुम्ही फार चांगलं उत्तर दिलं त्याला. म्हटलं खरीच गोष्ट आहे.
आपल्याला जर नाटकात एखादी भूमिका करायची असेल त्या भूमिकेला योग्य असा मेकअप किंवा जे काय अनुषंगिक करायचं असेल हे प्रत्येक नटाने केलंच पाहिजे. ह्याच्यात मी विशेष काही केलं असं नाही. हे झाल्यानंतर ताबडतोब माझ्याकडे भूमिका आली म्हणजे बाळाची. अमर भूपाळी या पिक्चरमध्ये त्यांनी मला विचारलं होतं आणि अमर भूपाळीमध्ये त्यांनी बाळाच्या भूमिकेकरता मला तिथे नियुक्त केलं. माझ्याबरोबर काम करायला पंडितराव नगरकर होते, आणखी असे पुष्कळ नट होते तिथे त्यावेळेला. आणि मग त्या शांताराम बापूंच्या म्हणजे तालमीखाली माझं शूटिंग सुरू झालं आणि अमर भूपाळी पिक्चरमध्ये मी काम केलं. होनाजी बाळा म्हणजे अमर भूपाळी ह्या चित्रपटानंतर पुन्हा तुम्ही रंगभूमीकडेच वळलात, म्हणजे चित्रपटाच्या दुनियेत काही रमला नाहीत तुम्ही? नाही, मी रमलो नाही म्हणण्यापेक्षा लोकांनी मला रमवून घेतलं नसेल. बर. कारण मी न रमायला झालं काय, पण कुणीतरी मला बोलवायला तर पाहिजे. नाटक कंपनी होती तेव्हा तर प्रश्न मला बोलवायचा नव्हता. असं असताना म्हणून सुद्धा अमर भूपाळी झाल्यानंतर बरोबर 54 साली डॉक्टर भालेरावांचं म्हणजे डॉक्टर भालेराव म्हणजे आपल्या साहित्य संघाचे आदरणीय सगळं त्यांच्याच कृपेने सगळं उभं राहिलं, हे सगळं बरोबर. तेव्हा त्यांच्या मनात असं आलं की ज्या मराठीने अमर भूपाळी हे पिक्चर लिहिलं, त्याची पटकथा बेडेकरांची अमर भूपाळीची, त्यांनी लिहिलं, त्यानेच त्याच्यावरती नाटक लिहावं आणि त्या नाटकामध्ये बाळाची भूमिका सुद्धा मीच करावी असं त्यांनी मला निमंत्रण पाठवलं. आता बाळाला काही सांगू नको, काय सांगायचं असेल ते देवाला. अण्णा, त्या तुमच्या साहित्य संघाच्या होनाजी बाळा या नाटकाचे प्रयोग पाहायचं भाग्य लाभलेला मी एक आहे. आता खरं म्हणजे त्यावेळेला अशी चर्चा चालायची की या नाटकाला होनाजी बाळा म्हणायचं की बाळाजी होना म्हणायचं. इतकी ती भूमिका तुमची नाटकातली सुद्धा का? होनाजी बाळा, बरं का, होनाजी बाळा गुन्हा आगळा पृथ्वीवर विरळा, अहो जाऊन पुसा त्यासी अंतरीच्या कळा. समजले हा, समजले. अशी बेठीची माल नका तू. होनाचा आस्कारा तसा आहे तर एक गुणी शब्द बोलावा आणि ऐकायला चौगुणाला ऐकून घ्यावा. फार ऐकली रे तुझ्या शब्दांची सुराणी. नुसत्या शब्दांची काय म्हणतात, शब्दाची ओढ केलेल्या लावणीची असं म्हणायला हवं. लावणी? पण माझी गुणवती तुझ्यासारख्या बकाल गुंग्या पुढे नाही म्हणत. गुणवती म्हणते मातब्बर लोकांच्या पुढे. हो, पण म्हणते लावणी. यमुनाबाई, गोष्ट अशी आहे की घोडं तेच. काय समजलात? घोडं तेच, पण सामाग लादलं की ओझ्याचं आणि खोगील घातलं की स्वारीच. सरदार सरदार मंदिर घालून ज्या दिवाण करत असतात, पण बकाल गुंगे डोईवर मुंडासं ठेवून भुईवर टेकतात, ऐकतात लावणीच. काय म्हणाला? म्हटलं फार चातुरीचा बोलणारा दिसतोयस तू. चातुरीचा बोलणारा? नव्हतो कधी. यमुनाबाई, गोष्ट अशी आहे, आता ही गुणवती तुमची मुलगी आहे म्हणून तिला काळामुतीन म्हणायचं इतकंच. अवांतर काळामुतीसारखी काळीच कोराड्यात ठेवून वावरत नाही ती. का रे बाबा, तिचं काळीच अगदी तुझ्या मुठीत असल्यासारखं बोलतोय. तेवढ्यासाठी काळी मुठीतच असायला हवं असं नाही. अहो, सराईताला मखमलीची लव जशी नजरेने उमगते तशी सोन केळ्याची जात सालीवरून समजते. अशी ही बाळाची कॅरेक्टर माझ्याकडे आल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि त्याचा पहिला प्रयोग हा 22 एप्रिल 1954 साली साहित्य संघाच्या ओपन एअर थिएटरमध्ये झाला. होय, प्रयोग झाला. आणखी तोपर्यंत ही सगळी वाटचाल चालू होती. त्यामुळे एक गोष्ट आणखी नक्की घडली. कोणती? तोपर्यंत मी बापूंच्याच भूमिका करत असे. बरोबर. तोपर्यंत रंगभूमीवरती जी नाटकं माझी आली बापूंच्या भूमिका. लोक म्हणायचे की हा बापूंसारखी भूमिका करतो. आता बापूंची भूमिका केल्यानंतर माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व रंगभूमीवरती तयार व्हायला पाहिजे असं वाटलं.
तर मला वाटतं ते चुकीचं वाटलं नाही का? मुळीच नाही. कारण म्हणजे बापूंचा तंतोतंत भास निर्माण करण्याचं काम तुम्ही साधलं होतं. हो. तेव्हा आता स्वतःची मुद्रा उमटवण्यासाठी काहीतरी करावं असं वाटणं हा. हे अगदी साहजिक आहे. आणि त्यामुळे ती जी भूमिका माझ्याकडे आली तेव्हा मला असं वाटलं की आता बाळाच्या पाठीमागे, भूमिकेच्या पाठीमागे कसलंही वलय नाही, होय. कोणाचंही वलय नाही. फक्त वलय असेल तर त्या लेखकाचं वलय आहे. जेव्हा रंगभूमीवरती पहिल्यांदा हे नाटक आलं तेव्हा आमच्या डायरेक्टरनं, म्हणजे त्या नाटकाचे डायरेक्टर त्यावेळेला तो बाळासाहेब काळे, बर. त्याला मी विनंती केली की संगीत नाटकाची परंपरा या नाटकापासून सुरू होते. बरं लक्षात घ्या, होय. कुठल्या होनाजीवाळापासून हे लावणी संगीताचं नाटक जी लोप झालाय संगीताचा, संगीत नाटकाचा, या नाटकापासून सुरू होत आहे. तर या नाटकामधली बैठकीची लावणी न म्हणता बैठकीमध्ये आदा करून मी लावणी म्हटले तर काय होईल असं त्याला मी प्रश्न केला. त्याला ती कल्पना आवडली आणि म्हणून ती लावणी अतिशय लोकप्रिय झाली. मी ती आदा करून म्हणत असे, म्हणजे साभिनय झाले. साभिनय. हा. सख्या सजणारे, सख्या सजणारे, सख्या सजणारे, 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 सखा सजणारे, लागिली कशी माया, अर्पण तुम्हासी केली, अर्पण तुम्हासी केली, अर्पण तुम्हासी केली, अर्पण तुम्हासी केली, अर्पण तुम्हासी केली माझी काया, सख्या असं करून तो होनाजीवाळाचा प्रयोग झाला. तो गाजला आणि 54 साली, म्हणजे मी 54 साली स्वतःच्या भूमिकेचा ठसा उमटून रंगभूमीवरती उभा राहिलो. बरोबर आहे. पण तरी मग एक गोष्ट इथे विचारावीशी वाटते की तुम्ही स्वतःच्या भूमिकेचा ठसा उमटवलात हो, साहित्य संघाच्या नाटकात. बरोबर. अजून ललित कलादर्शच्या रंगभूमीवर नवीन नाटक तुम्ही आणलेलं नाहीये. पण ललित कलादर्शचं म्हणून एक नाटक रंगभूमीवरती यायला पाहिजे असा जो विचार आणि मी जाहीर करत होतो प्रत्येक बापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, त्यावेळेला विचार करता 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 56 साल उजाडलं. आता असं आहे, मनात कल्पना चांगली आल्याबरोबर माझा असा एक योग आहे मोठा, चांगली मला माणसं भेटतात. त्या क्षेत्रातली जे उत्तम कोणी जे असतील ते मला भेटतात, आपोआप भेटतात. हा माझा योग आहे असेल कदाचित. तसे मला कोणी भेटले, पोभा भावे, पुरुषोत्तम भावे, म्हणजे भावे अण्णा. म्हणजे भावे अण्णा. बरं. आणि त्याचं नेपथ्य करणारे सुद्धा होते म्हणजे पुरुषोत्तम काळे, ते सुद्धा अण्णाच. हो, म्हणजे एक भाषा पुरुषोत्तम, दुसरा नेपथ्य नेपथ्य पुरुषोत्तम. पुरुषोत्तम. तर तेव्हा भाव्यांचं नाटक रंगभूमीवर आणायचं ठरलं, वाचन झालं, सगळं झालं. आणि त्यांचं नाटक म्हणजे स्वामिनी. कुठे एखाद्या पोरीवर तुझं प्रेम तर बसलेलं नाही ना? नाही, मुळीच नाही. पुन्हा सांगतो, एखाद्या चांगल्या पोरीवर प्रेम करीत असतील तर भारतासारख्या त्या प्रेमाची प्रामाणिक राहा. प्रेम लग्नाची कल्पना आगरकर कोलटकरासारख्या कालच्या सुधारकांनी शोधून काढली नाही पोरा. त्या खोलीत मगापासून खलबत नाही काय? नाही, त्या खोलीत काही नाही, बाहेर. अरे तीर कोण सोंग? अण्णा, इथे एक प्रश्न विचारावा असं वाटतो, हा. कदाचित तुम्हाला रुचेल न रुचेल, हम्म. या स्वामिनी नाटकात गाणी का घातली गेली? आताच्या विचाराप्रमाणे हा. नाटकाला आता गरज नव्हती, बर. पण त्या काळी मात्र गरज होती. कशी काय? कारण एक असा प्रश्न होता, आपण जेव्हा प्रयोग करतो, नव्या नाटकाचा प्रयोग करत होतो, कसं काय माझ्याकडे लोक पाहतील की मला शंका होती, नाटकाकडे पाहतील, नाटक यशस्वी होईल की नाही. हे म्हणताना गाणी का घातली? मोजकीच गाणी आहे, 3-4 गाणीच होती. पेंढारकर गातच नाही या नाटकात असं म्हटलं असतं तर लोक चुळबुळ केली असती लोकांनी. म्हणून थोडंसं व्यावसायिक यश बर. मिळावं हो. म्हणून ती नाटकामध्ये गाणी घालण्यात आली. बर. पण ती घालत असताना सुद्धा एक पथ्य पाळलं की सत्यजुगांचे जे शब्द आहेत, शठामती सथाळा वगैरे, काय अर्थ कळत ते फारसा, तसं नाही. ही वसंत शांताराम देसाईनीच गाणी लिहिली. विधी योजना नकळे खुणा,
सहज सोपी गाणी लिहिली. म्हणजे नाटक भावे अण्णांचं आणि त्यातली गाणी वसंत शांताराम असं, देसाईंची. हा. आणि हे अशी- चाली कोणी दिल्या? चाली मीच दिली. बर. हा. त्याच्यावरती त्यांनी पदं रचली. असे म्हणून ते त्या नाटकामध्ये गाणी आली आणि त्या नाटकाचे जवळजवळ 100 प्रयोग झाले, यशस्वी झाले. बर. अशी ती त्या नव्या नाटकाची वाटचाल सुरू झाली. मग नवीन नाटकं तुमची एका पाठोपाठ एक यायला लागली. हं. मला वाटतं ह्या स्वामिनी नंतर स्वामीनारायण तुमच्याच तोंडून ऐकायचंय, कारण ते नाटक गाजूनच गेला तुम्ही. मनात विचार चालूच होता की नवीन नाटक पाहिजे. योग म्हणतात ते असे. मुंबईला येताना मुंबईला आलो मात्र आणि बाळ कोल्हटकर माझ्याकडे नाटक घेऊन आले. ते म्हणजे दगडातला देव. त्याचं नाव दगडातला देव. पण आता तो तुम्ही म्हणता ते दुरिताचे तिमिरगाव हे त्याचं नामकरण नंतर केलं. बर. ते नाटक घेऊन आले. नाटक वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये जे काय घोळत होतं काय अगदी असं झालं, अरे वा, आपल्या मनात यायला आणि हे नाटक आपल्या पुढे यायला एकच गाठ पडली. माझ्या डोळ्यासमोर सगळी पात्र उभी राहिली. मामा पेडसे, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाडेकर, मास्तर दत्ताराम, सुकुमार ही सगळी पात्र माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. आणखी त्या नाटकाचं वाचन झालं. पहिल्याच वाचनात मी ते अप्रूव्ह केलं. की त्यातली जी दिगूची भूमिका आहे ती भूमिका म्हणजे तशी त्याला आपण एक स्टॅटिक भूमिका अशी भूमिका आहे की त्या भूमिकेला हालचाल करायला अभिनयाची वेगवेगळी म्हणजे हातवारे मुवमेंट्स वगैरे म्हणतात तसा कुठेही वाव नाही. तर तुम्ही ती भूमिका का निवडलीत? म्हणजे तुम्हाला आवडली की त्याच्यात काही वेगळं पाहिलं की आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी एक आव्हान आहे असं वाटलं म्हणून निवडली, ती कशी निवडली? आता त्याच्यात थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. असे आहे, मी तुम्हाला केशवराव दाते वगैरे आमचे गुरु सांगितले. होय. त्यांचं एक सूत्र होतं. ते नेहमी आम्हाला सांगत असत की जो नाटक कंपनीचा मालक आहे त्यांनी आपल्यावरती अंतर्भूत असलेली भूमिका शक्यतो निवडावी. समजा एखादं पात्र निघून गेलं तर काही त्या नाटक कंपनीच्या व्यवसायाला काही धोका पोहोचणार नाही. तेव्हा असं नाटक निवडताना तुम्ही विचार करा की असं तुम्ही करत जा. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असा प्रश्न केला की तुम्हाला याच्यात मग काय दिसलं, काय झालं, असं नक्की काय झालं? तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे असे योगायोग आपोआप माझ्याकडे चालू झाले. आव्हान देणारे, मला आव्हान देणारे. आव्हान देणारे म्हणजे काय, त्याच वेळेला रंगभूमीवरती एक नान संगीत म्हणून होते. बरं का, काम करायचे, चांगलं काम करायचे. माझ्याकडे त्यांनी काम केलं होतं. ते एके दिवशी मला ते येऊन म्हणाले, अण्णा तुम्ही तुमचं स्वामिनीतलं काम पाहिलं, तुमची बाकीची नाटकामध्ये मी तुमच्याबरोबर काम केलं आहे, सगळं पाहिलं, परंतु तुम्ही हे जे काय हात संगीत नट म्हटले की हातवारे करता काय, ऑर्गनच्या पुढे जाऊन म्हणता काय, ते सगळं ठीक आहे, ऑर्गनच्या पुढे जायला पाहिजे, तुम्हाला पाहिजे, बरोबर आहे, परंतु तुम्ही हातवारे करता हे तुम्हाला टाळता येणार नाहीत का, त्याच्याशिवाय तुम्हाला गाता येतच नाही का, असं ते म्हणाले. असं तर मला त्यांनी बोलतात. तर म्हटलं तुमचं आव्हान मी स्वीकारलं. बरं, मी तुमचं आव्हान म्हटलं स्वीकारलं आणि ते स्वीकारलं. या दिगूच्या भूमिकेतच मी स्वीकारलं. कसं काय, म्हणजे तिथून मला माझ्या डोक्यामध्ये एक थोडासा चमक झाली की अरे दिगूची भूमिका करत असताना आपली ती जी भूमिका सगळ्या म्हणतात तो वेडा वगैरे काही नाही, त्याची एक्सप्रेसिव्ह पॉवर, लोकांना सांगायचं, आपल्याला काय सांगायचं आहे हे आपण जेव्हा सांगतो ते आपल्या हाताने होतात. निश्चित सांगायचं तुला, मला असं निश्चित म्हणायचं, असं हाताने होतं, पण आपल्याला निश्चित जेव्हा की आपल्यात बाहेर पडतं ते हे असं होतं. त्या दिगूच्या मनावरती सारखा आघात होतो. वेडा आहेस, तुला काही कळत नाही, मूर्ख आहेस, असं एका सतत एखाद्या व्यक्तीवरती जर म्हणत राहिलं तर आपोआप त्याची सांगण्याची पावलं निघून जाईल. परंतु त्याच्या हृदयात असलेलं आईचं प्रेम याच्यावरती कुणी काही करू शकत नाही. रडायचे नाही, रडायचे नाही, डोळे पुस रडायचे. आपली आई कधी येणार, आई कधी येणार, माझी आई पाहिजे, आई पाहिजे, आईशिवाय पडत. हे बघ, उद्या सकाळी मी तुला आईकडे घेऊन जाईन. दवाखान्यात प्रिजू हा. मला वेडा म्हणता, हो? आईला घेऊन
वेळेवर येऊन भेट म्हणतात बापू. आईला भेटायला कधी वेळ का ठरवावी लागते त्याला आई नाही. दिगू अरे तुला माहित नाही दवाखान्यात भेटायच्या वेळा ठरलेल्या असतात. पण मला त्याला कुठे भेटायचं होतं, आईला भेटायचं. हो पण दवाखान्यात आहे ना ती. का ठेवलंय तिथं? तिला बरं वाटावं म्हणून. हा वाटेल तिला बरं. हे बघ आता तू माझा एक आधी 2 घास जेवून घे. अक्का सकाळपासून सारखी रडते. तुझ्या पोटात अन्नाचा घासही नाही ना. उपाशी आहेस ना तू. आई सुद्धा उपाशी आहे. माझ्याशिवाय ती काही खाणार नाही. तिच्या अगोदर मी जेवलो तर पाप लागेल. नाही लागणार. मी सांगतो ना नाही लागणार पाप. उपाशी पोटी तप करतोय मी बापू. तप करतोय. आप्पाला असं उत्तर दिलं असतंस का? पण बापू मेला. मी आप्पा बोलतो असं थांबा आधी 2 घास जेवून घे. हे बघ तू जर माझं ऐकलंस तर मी लगेच तुला आईकडे घेऊन जाईल. लगेच घेऊन खरं लगेच. आप्पा कधी खोटं बोलला असता? नाही ना. आई तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या अगोदर जेवण्याचं पाप करतो. यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानीच तानी तानी विलक्षन्तु ममेव शरणं मम. पंत रागवतील. काही रागवत नाही. तो मी पाहून घेईन त्याच्याकडे. चल तू आधी 2 घास जेवून घे. हे बघ अरे तू जेवला असता आपल्या आईला सुद्धा बरं वाटेल. दिगू आईला बरं वाटेल. हा फॉर्म त्या फॉर्म ठेवला. हा संबंध नाटकात गाणं तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे म्हटलं. पण ह्या गाण्याची चाल कोणाची? तुम्ही इतके कसे वेचक प्रश्न करता हो? त्याच्यासाठीच तर मी आहे इथे ना तुम्हाला प्रश्न करण्यासाठी. हे पहा आता कुठल्याही रेकॉर्डवर छापलेलं नाही. मी विचारलं. पण या नाटकाच्या चाली या सगळ्या माझ्या आहेत. आई तुझ्या आठवणीला मीच चाल दिली आहे आणि जपून टाका पावलं जरा यालाही मीच चाल दिलेली आहे. पण ही चाल देताना मला हे आमचे गुरु सगळे भेटले त्याच्यातच आलेलं आहे. केशवरांचा जो उल्लेख केला तो तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता तू जपून टाक पाऊल जरा हा गंधार आहे. तू जपून टाक पाऊल जरा इथं संपतं. पण ते न संपवता दिगू ज्या वेळेला 2 अंकामध्ये स्वतःशी म्हणतो तेव्हा तू जपून टाक पाऊल जरा जपून टाक पाऊल जरा जपून टाक पाव हा कोमल गंधार लावला. पण 3ऱ्या अंकामध्ये हा कोमल गंधार गाळून टाकलाय. आणि हे सगळं श्रेय हे आमच्या केशवराव भोळ्यानं आहे. आणि याचं कौतुक केलं केशवराव दात्यांनी. लोकांनी तर केलंच आहे. अण्णा दुरुत्याचे तिमिर जावं दिगूच्या भूमिकेप्रमाणे आणखी एका भूमिकेचं आव्हान तुम्ही स्वीकारलेलं मला आठवत आहे. आणि ते म्हणजे शारदा नाटकातली 500 वयमान असणाऱ्या श्रीमंताची भूमिका. वस्तुतः तुमच्यापूर्वी अनेक नटांनी ही भूमिका गाजवली होती. पण त्या भूमिकेवर तुम्ही तुमचा अगदी स्वतंत्र असा ठसा उमटवलात आणि तोही वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी. समजलो. माझा पुतळ्या जो भैरवनाथ त्यानं ही माकड सेना माझ्या अंगावर चिथावून सोडली असावी. अशानं मला वेळ लागेल आणि मी निपुत्रिक म्हणून माझ्या संपत्तीचा वारस याला करतील. पण म्हणावं माझ्या संपत्तीपैकी एक कपर्दिका सुद्धा तुझ्या मी हाती लागू देणार नाही. आणि पडून तर मी लग्न करणार. कोण या भुजंगनाथ हे काय आहे हे प्रकरण? भद्रेश्वर दीक्षित अगदी तुम्ही योग्य वेळी आलात. असं ते आता मला सांगा. पाहताना मुलगी बांधताना कंबर. हो पाहतो मुलगी मग बांधतो कंबर. मग आता अडलाय पण आता कुठे अडलाय ते स्पष्ट सांगा बरं. अहो स्पष्ट सांगायचं म्हणजे द्रव्याचं. अहो पण मी ते देतो म्हणून सांगितलं ना. दुसरी गोष्ट अशी कशी की संगमपूरच्या आसपास काही तुम्हाला आता मुलगी मिळायची नाही का? तेव्हा दूर जायची तयारी ठेवावी लागेल.
अगदी 100 कोसावर सुद्धा जावं लागेल. आहे कबूल? अहो कबूल म्हणून काय विचारता, मनाजोगी मनाजोगी बायको मिळत असेल तर काशी प्रयागच्या पलीकडे अयोध्येला जायची आमची तयारी आहे. बरं, तुम्हाला बायको हवी कशी? म्हणजे वयानं, रूपानं? माझ्या मनाप्रमाणे पाहून देणार असाल तर सांगतो. अहो पाहून देतो, पण आधी सांगा तर खरं. ऐका, अशी पाहिजे. कशी? सुंदर खाशी, सुंदर खाशी, सुंदर खाशी, सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, सुंदर कृष्णजीन वया 14ची. सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, सुंदर कृष्णजीन वय 14ची. नयन मनोहर वनहरिणीचे, नयन मनोहर वनहरिणीचे, नाक सरळ जशी कळी चाफ्याची. बरं का? नाक सरळ जशी कळी चाफ्याची. सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, सुंदर कृष्णजीन वय 14ची. मुकुटी वाकड्या केश सडक मृदू, मुकुटी वाकड्या केश सडक मृदू, दंत पंक्ती ही कुंदकळ्याची. सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, सुंदर कृष्णजीन वय 14ची. ओठ पोवळी हालू चिंचोळी. बरं का? ओठ पोवळी हालू चिंचोळी, लाली गुलाबी, लाली गुलाबी, गुलाबी लाली, लाली, लाली गुलाबी, लाली गुलाबी, लाली गुलाबी, गालावरची, लाली गुलाबी गालावरची. सुंदर खाशी, सुबक ठेंगणी, सुंदर कृष्णजीन वय 14. असू द्या, असू द्या, असू द्या. पुढे असं की ही झाली 1957-58चा काळ हा. आणि ललित कलेची स्थापना केव्हा झाली? 1908. म्हणजे 50 वर्षाचा काळ ललित कलेचा झालेला आहे. म्हणजे सुवर्ण महोत्सवी टप्प्यावर ललित कला आलेली आहे. तेव्हा त्या निमित्ताने एक तुम्ही मोठा उत्सव केला होता त्यावेळेला. बरोबर आहे. त्याच्या संबंधी सांगा. या सुगंधाप्रमाणेच त्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळायला लागल्या. म्हणून मी असा वास घेतला त्याचा. 58 साली केवढा भाग्याची गोष्ट असेल. आपण 42 साली ही संस्थेची जबाबदारी अंगावर घेतली काय? ती घेत असताना आपल्या पुढे डोळ्यासमोर काहीही नव्हतं. लोकांचं प्रेम, गुरुवर्यांचे आशीर्वाद, एवढ्या गोष्टी आपल्या गाठीशी असतात. पण 57 साल येईपर्यंत दुरिताचं तिमिर गेल्यासारखं झालं होतं. हो, अगदी बरोबर. खरं तसा जर विचार 56 साली पहिलं नाटक आलं म्हणजे या भालचंद्राचा हा 14 वर्ष वनवासच नाही का एक प्रकारचा? हो, 14 वर्षाचा वनवासच पडावा लागला. बरोबर आहे. पण त्या वनवासातून बाहेर पडताना मोठा आनंद झाला. 58 साली असं ठरलं की आता रे बघता बघता ललित कला दिवसाचा सुवर्ण महोत्सव आला. मग सुवर्ण महोत्सव हा ललित कलेच्याच इब्रतीला साजेसाच, परंपरेला साजेसाच आपल्याला केला पाहिजे. या एका विचाराने मी तो सिद्ध झालो. तो सिद्ध झाल्यानंतर आणखी एक योगायोगाची गोष्ट घडली. पहा, त्या 58 सालापर्यंत रंगभूमीवरती करमणूक कर होता. होय. आणि तो 33% होता. तर रंगभूमीवरती 33% कर असताना त्या कराविरुद्ध नाट्य परिषदेच्या वतीने, अनेकांच्या वतीने मी अतिशय सरकारशी भांडलो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुष्कळ लोक होते. मी पुष्कळ भाग घेतला. आणि सुयोग असा की यशवंतराव चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे आम्ही डेप्युटेशन घेऊन गेलो
आणि सांगितलं रंगभूमीवरचा हा कर काढून टाका आणि रंगभूमीचा कर तुम्ही या आमच्या उत्सवावरती जर बसवलात तर मी हा उत्सव तुमच्यामुळे रद्द केला असं मी जाहीर करेन, असा त्याला थोडासा प्रेमाचा दम दिला. त्यांनी रंगभूमीवरचा कर न काढता मला आता जो चित्रपट म्हणतात ना करमुक्त, हो, तो शब्द त्यावेळेचा आहे, आजचा नाहीये. काही गोष्टी त्यावेळच्या आहेत ललित कलेच्या. तर त्यांनी उत्सव करमुक्त केला. तो उत्सव झाला 4 जानेवारी ते 13 जानेवारी 1958 आणि फेब्रुवारीच्या 28 तारखेला त्यांनी रंगभूमीचा कर काढूनच टाकला. वा, हा तो योग. म्हणजे सगळ्यांच्या प्रयत्नाला खरोखर यश मिळालं मिळालं. आणि तुमचा त्यात पुढाकार होता, त्याचं श्रेय तुमचंही आहे अर्थात.